बाबा, दादाच्या चेहऱ्याकडे बघा ना. त्याचा चेहरा सगळं सांगतोय. अगं अनन्या, जे सांगायचे ते क्लिअरली सांग ना, असं कोड्यात काय बोलतेस? माया, तुझ्यासाठी ना आनंदाची गोष्ट आहे. दादाने मीरासाठी जे गिफ्ट आणलं होतं ना, ते फायनली तिने एक्सेप्ट केलेलं आहे. काय सांगतेस काय अनन्या? हो. चला, कुठेतरी सुरुवात झाली म्हणायची. दादा, हे बघ, तुझं वहिनीवर प्रेम आहे ना, हे आज तिला सांगून टाक. हा. काय बोलता बाबा? बिलकुल. एक मिनिट. प्रेम बिम काहीच नाही. मी तिच्याकडे फक्त ॲज अ फ्रेंड बघतोय. ओ, फ्रेंड म्हणे. बाबा मला सांगा, हा. एखादा फ्रेंड जर गिफ्ट घेत नसेल तर पॅनिक कशाला व्हावं ना माणसाने? चे अनन्या, हा. मी पॅनिक तर झालोच नव्हतो, ठीक आहे. येस, तिने माझं जेव्हा गिफ्ट एक्सेप्ट केलं नाही तेव्हा मला जरा वाईट वाटलं, पण ते साहजिक आहे ना. वाईट वाटलं? हे बघा, मीरा रुसली, रागावली तर एक व्यक्ती म्हणून मला ते वाईट वाटतं, ठीक आहे. तेवढंच आहे, त्या पलीकडे काहीच नाही. आणि प्रेम तर नाहीच नाही. अथर्व, बाळा, हे जे काय तू सगळं बोलतोयस ना, यालाच प्रेम म्हणतात. एक्झॅक्टली. बाबा, माझ्या मनात माझ्या अंबिकाबद्दलच्या फिलिंग्स होत्या ना, ते खरं प्रेम. मीरासोबत माझी फक्त मैत्री आहे. आमच्यात तसं काही कधीच घडणार नाहीये. अथर्व, तसं होत नाहीये, कारण तू स्वतःला थांबवून ठेवलेस. तू खरं तर मीराच्या प्रेमात आहेस, पण तुला ते मान्य करायचं नाहीये. पण जर त्याला फिलिंग्सच नसतील तर म्हणजे मला असं म्हणायचं, तर आपण का फोर्स करायचं ना अथर्वला? माया, आम्ही फोर्स नाही करत आहोत. आणि दादा, मी सांगते ते सिम्पटम्स तुझ्या दिसायला लागले की समजून जायचं की तू प्रेमात पडलायस. अच्छा,